नाही, पण या उलट सांगतो, एवढ्या लागलेल्या वणव्यामध्ये जर एखादी आगीची लपेट तुझ्या पंखाला लागली तर जळून खाक होशील, आणि एवढ्या आगीत पडली तर तुझी राख सुद्धा सापडायची नाही. मरशील का बाई तू? मरशील. ती चिवताई म्हणली, हत्ती दादा तुमचं मत काय? म्हणले, हे बघ, एवढ्या आगीला विझवत असताना तुझ्या चोचीतल्या थेंबर पाण्याने काही फरक पडत नाही. उलट आगणीची जर एखादी लपेट फिरली तर तू जाग्यात मरशील. त्याकरता तू विझवण्याचा प्रयत्न का करते? एका बाजूला कडेनं बस. तेव्हा चिमणी म्हणली, दादा जर कदाचित माझ्या चोचीतल्या थेंबर पाण्याने आग नसेल विझत तर नका विझू द्या, काही फरक पडत नाही. मलाही कळतं की एवढ्या लागलेल्या आगीमध्ये चोचीतल्या थेंबर पाण्याने काही फरक पडत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, जर कदाचित एखादी आगीची लपेट लागली, मी जळून खाक झाले, या तर मेले, आणि उद्या या जंगलाला वनवा लागल्याचा, रानवा लागल्याचा इतिहास जर लिहिला गेला तर माझं एक स्वप्न आहे, जेव्हा या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात लिहिलं जाईल. याकरता माझी धावपळ आहे इकडे, याकरता माझी धावपळ आहे. म्हणून ऐका, आयुष्यभर जर पळापळ धावपळ करता आली तर आग लावणाऱ्यात आपलं नाव नाही आलं पाहिजे, आग विझवणाऱ्यात आलं पाहिजे. महाराज, जंगलातली लागलेली आग कुणी विझवल? आयुष्यभर लोकांच्या अंतकरणात लागलेली आग विझवण्याचं काम आयुष्यभर अण्णांनी केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपल्याला दुसऱ्याच्या अंतकरणातली आग विझवता आली पाहिजे, दुसऱ्याला शांतता समाधान प्रदान करता आलं पाहिजे. समाधान अंतकरणाची सर्वात मोठी संपत्ती आहे, सर्वात मोठी संपत्ती ती अण्णांकडे होती. हो, अण्णांनी आडल्या नडल्या प्रत्येक माणसाच्या कामाला पाहिजे. म्हणजे आमचे शिवाजी बाबा म्हणत, त्यांच्या पायजम्याच्या शेजारी महाराज एक चंची असायची, त्या चंचीत कायम ₹1,00,000-2 लाख रुपये ठेवलेले असायचे. कारण माझी ना अण्णांची भेट उशिरा झाली, कायम जर म्हणजे अण्णा ते ठेवून गेल्यावर भेट झाली. जर अण्णांची एखाद्या वेळेस भेट झाली असती तर मी अण्णांची चंची नक्की लाडानं चोरली असती. ₹1,00,000-2 लाख कायम असायचे म्हणल्यावर अण्णांच्या चंचीत कायम ₹1,00,000-2 लाख असायचे. आणि जर कुणी आडला नडला माणूस आला, अण्णा दवाखान्याचं काम आहे, अगोदर 2 कणखर शिव्या आणि नंतर प्रेमांतीच्या हातात मदत पोचायची. तुम्हाला एक सांगू, हे लक्षण कुणाचं आहे? ज्याला जगतात कुणी आपलं म्हणत नाही, ज्याला सगळ्या जगताने टाकलं, अशा रंजल्या गांजल्या माणसाची मदत करणं म्हणजे साधूचं लक्षण सांगितलं. काय साधूचं लक्षण आहे? त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोच ओळखावा देव तेथेच जाणावा. महाराज, जगतात ज्याला सर्व कुणी आहे त्याला आपलंसं कुणी म्हणेल.
पण ज्याला जगतात कुणी नाही त्याला आपलंसं म्हणण्याची ताकद अंधकरणात असावी लागते ना. अण्णाने आयुष्यभर त्या अंधकरणात ताकद ठेवली. फार गलबला करू नका. पाणी पडला तर आपण विरघळून जायला काही मेनाचे नाही. ज्ञानोबरायासोबत 10 लाख लोक वारकरी पायी पायी चालत जातात. हो, पाण्यालाही वाटलं असेल अण्णांच्या पुण्यतिथीचा सोहळा सगळ्यांनी तुम्हीच पाहाव का. शास्त्रमता यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्यात दंड संभावा. एखादा यज्ञ करत असताना पावसाची हजेरी लागल्याशिवाय यज्ञ पूर्णत्वाला होत नाही, पूर्णत्वाला जात नाही. मी म्हणतो तुम्हाला वाटत असेल पावसाचा विक्षेप झाला, पण मी म्हणतो अण्णांच्या यज्ञामध्ये पाऊस आला म्हणजे यज्ञ सफल झाला. अजिबात लोड घेऊ नका तुम्ही. कीर्तन बंद होईल एवढा पाऊस येत नाही, तेवढा पाऊस आला तरी कीर्तन बंद होत नाही. महाराज एकनाथ महाराजांनी उपदेश केला प्रत्येक जीवाला. काय? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. बाबा रात्रंदिवस पळापळ करणारा माणूस, रात्रंदिवस पळापळ करणाऱ्या माणसाला इदम मम इदम मम इदम मम सगळं आपलं 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 माझं माझं वाटतं. मग प्रत्येक गोष्टीला माझं म्हणण्याची काय गरज आहे. त्या माणसाला नाथ महाराज म्हणतात प्रपंचात जगत असताना असं जग. कसं? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. अंगणात उतरलेला पक्षी अंगणात टाकलेले दाणे टिपण्याकरता उतरला आणि त्या पक्षाने दाणे टिपले. दाणे टिपल्याच्या नंतर तो पक्षी त्या अंगणात 4-2 दिवसाचा मुक्काम अजिबात करत नाही. तो पक्षी दाणे टिपले की दाणे टिपल्याच्या नंतर तो पक्षी आपलं कार्य पूर्णत्वाला केलं म्हणून त्या अंगणाला सोडत असतो. अगदी त्या मताप्रमाणे आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आपण या सृष्टीच्या अंगणात जीवरूपी पक्षाचं स्वरूप धारण करून उतरलो. मग आपला इथं एक काम आहे. आपलं काय काम आहे तर आपण इथं एक दाना टिपला पाहिजे. कशाचा? तर तो मोक्षाचा दाना. मोक्षाचा दाना, मुक्तीचा दाना, भक्तीचा दाना टिपावा. आणि हे मोक्षा मुक्तीचे दाणे टिपल्याच्या नंतर या जीवाने इथून या सृष्टीरूपी अंगणातून सुट्टी घ्यावी आणि निघावं. सृष्टीरूपी अंगणातून सुट्टी घेऊन या जीवाने निघाल्याच्या नंतर पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. जसं पक्षाने दाणे टिपल्याच्या नंतर पक्षी त्या अंगणात मुक्काम करत नाही, तसं अगदी त्या मताप्रमाणे माणसाने आपण पक्षाची वृत्ती धारण करावी. एवढं पावसाकडे लक्ष द्यायची गरज नाही. माझ्याकडे पक्षाची वृत्ती धारण करायची, पक्षाची वृत्ती धारण करून